माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया आता बऱ्यापैकी वेगानं सुरू झालेली आहे आणि यामध्ये आता ब वर्गातील प्रतिनिधी मतदारसंघाची मतमोजणी झाल्यानंतर अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवाराची मतमोजणीची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे। यामध्ये नीलकंठेश्वर पॅनलचा उमेदवार आघाडीवर आहे, तर इतर मागास प्रवर्गामध्ये देखील नीलकंठेश्वर पॅनलचा उमेदवार आघाडीवर आहे। आता भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून नीलकंठेश्वर पॅनलचे विलास ऋषिकांत देवकाते हे आघाडीवर आहेत आणि सहकार बचाव पॅनलचे सूर्याजी देवकाते हे उमेदवार पिछाडीवर आहेत। महिला मतदार प्रवर्गामध्ये जो सहकार बचाव पॅनल आणि नीलकंठेश्वर पॅनल या दोन्ही पॅनलच्या एक महिला उमेदवार मात्र आघाडीवर आहेत। म्हणजे यामध्ये संगीता कोकरे या नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आहेत, तर राजश्री कोकरे या सहकार बचाव पॅनलचे उमेदवार आहेत की ज्या आघाडीवर आहेत। एकूणच आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नीलकंठेश्वर पॅनलचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत, तर एक उमेदवार हा सहकार बचाव पॅनलचा आघाडीवर आहे। आणि यानंतर आता जो सगळ्यात उत्सुकतेचा भाग आहे किंवा सगळ्यांच्या नजरा ज्याच्याकडे लागलेल्या आहेत त्या सर्वसाधारण गटातील उमेदवारांची मतमोजणी होणार आहे आणि त्या मतमोजणीला थोड्या वेळात सुरुवात होईल। एकूणच आत्तापर्यंत हाती आलेल्या कलानुसार जेवढे उमेदवार आघाडीवर आहेत त्यापैकी एक सहकार पॅनलचा, तर 4 हे नीलकंठेश्वर पॅनलच्या आघाडीवर आहेत।